सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। घरगुती समस्यांमुळे उद्भवलेले ताणतणाव, मुलीचे लग्न जमवण्यात येणारे अडथळे अशा काही गंभीर समस्यांनी ग्रस्त माता पित्यांनी आपल्या मुलीला धरणगाव खडक तालुका निफाड नाशिक येथील महेश गिरी या भोंदूच्या तथाकथित प्रतीक गाणगापूर मठामध्ये नेले। तेथे या भोंदू महेश गिरीने तिच्या माता पित्याला सांगितले की तिला बाहेरची बाधा झाली आहे, तिचे ते पाप धुण्यासाठी तिला तेथील पापनाशक कुंडात अंघोळ घालण्यात आली। त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या उंबराच्या झाडाला ओल्या वस्त्रांशी 7 फेऱ्या मारण्यास सांगितल्या। त्यानंतर काही दिवसांनी या भोंदूने महिलेच्या व्हॉट्सअपवर तिला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे मेसेज टाकायला सुरुवात केली। त्यामुळे मूळ समस्या तर सुटलीच नाही, परंतु नवीनच समस्या निर्माण झाली। या भोंदू महेश गिरीने तिच्या पालकांना सांगितले की देवी विधी मार्गदर्शन करण्यासाठी तिला एकांतात न्यावे लागेल। त्याप्रमाणे पालकांनी भोंदूच्या आदेशानुसार मुलीला नाशिकमध्ये पाठवले। भोंदूने तिला तिच्या 4 व्हीलर मध्ये नाशिक त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेले। त्याच्या गळ्यात असलेले रुद्राक्षाची देवी भीती दाखवून तिचे लैंगिक शोषण केले आणि तिला पुन्हा नाशिकमध्ये सोडून हा भोंदू पुण्याकडे असलेल्या त्याच्या मठाकडे रवाना झाला। अशी आपविधी सदर पीडितेने महाराष्ट्र अनिसचे राज्यप्रधान सचिव डॉक्टर TR गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, कोमल बर्दे, ॲडव्होकेट स्वाती तेलकोंडे यांना कथन केले आहे। त्यानंतर डॉक्टर गोराणे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना कळविले। सदर मठ असलेले गाव हे लासलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने तेथे जाऊन तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले। त्याप्रमाणे अनिसचे कार्यकर्ते सदर महिला व तिच्या पतीसह लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले। तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी वस्तुस्थिती पडताळून आणि वरिष्ठांची चर्चा करून भोंदू महेश गिरी काकडे यांच्यावर जादूटोणा विरोधी कायदा बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। सदर भोंदू महेश गिरीने स्वतःमध्ये देवी शक्ती असल्याचा दावा करून भीती दाखवून अनेक महिला मुलींचे लैंगिक शोषण केल्याची शक्यता अनिसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच दैवी तोडगे, मंत्रतंत्र, दैवी कर्मकांडे यांच्या माध्यमातून अंधश्रद्धाळू, अज्ञान, अगदी कथा, भीती, लालूच दाखवून मुली व महिला यांचे शोषण करण्यासाठी या भोंदूला आणखी कोणी कशा प्रकारे सहकार्य मदत केली आहे त्यांनाही सहआरोपी करावे अशी मागणी अनिसने केलेली आहे। आपल्या कुटुंबात कुठलाही त्रास असू द्या, त्या त्रासाचं जर खरोखर जर आपल्याला निवारण करायचं असेल तर येणाऱ्या दत्त जयंतीला म्हणजेच येणाऱ्या मंगळवारी 26 तारखेला या ठिकाणी 9 वाजता येऊन हे या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या असे 3 रुद्राक्ष धारण करा आणि जीवनातला कुठलाही त्रास असू द्या त्याचं 100% या ठिकाणी येऊन निवारण होईल। हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश तपश्चर्येमध्ये सिद्ध केलेले रुद्राक्ष धारण करा आणि हे रुद्राक्ष धारण करून आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थानं जीवन सार्थक करून घ्या। आपल्या जीवनाचं तर होईलच उद्धार, पण आपल्या आत्म्याचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या। त्यासाठी आपण या ठिकाणी येऊन दत्त जयंतीच्या दिवशी येऊन या ठिकाणी हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे 3 रुद्राक्ष धारण करा। निर्गुण पादुकावरती शरण जाऊन या ठिकाणी महाराजांची निर्गुण पादुका आहे, त्या निर्गुण पादुकावरती शरण गेल्यानंतर मागच्या जन्मात आणि या जन्मात जे काही छोटं मोठं पाप झालेले त्याची क्षमा याचना करून महाराजांना शरण जाऊन, दत्तगुरूंना शरण जाऊन, जगाच्या मालकाला शरण जाऊन हे रुद्राक्ष धारण करा। 100% सगळे त्रास नाही। भोंदू अशोक खराच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार समोर येत आहेत। आपल्यावरील झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी महिला मोठ्या हिमतीने पुढे येत आहेत। अशी एक घटना नाशिक जिल्ह्यातील धरणगाव खडक या ठिकाणी घडलेली आहे। प्रतीक गाणगापूरच्या मठाचा महेशगिरी काकडे हा भोंदू महाराजच्या विरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा नोंदलेला आहे। या भोंदू बाबाने अनेक महिलांचे शोषण केलेले आहेत। त्यामुळे या पीडित महिलांनी या निमित्ताने समोर यावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक।